हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. हा व्हिडिओ प्रत्येकासाठी, लहान ते मोठेपर्यंत. का? म्हणजे आपणच आपले भाग्यविधाता आहोत. कित्येक वेळा आपण लोकाला दोष देतो, माझं ह्याच्यामुळे असं झालं, त्याच्यामुळे. नाही, आपणच असतो. आपण आपलं भविष्य कसं बदलू शकतो, काय कारणं आहेत, आपण काय करायला पाहिजे, सगळ्याबद्दल ह्या व्हिडिओत आपण थोडंसं बोलूया. आपल्या सर्वांना माहीत असेल, पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड. म्हणजे आपले सबकॉन्शियस माइंडला खूप पॉवर आहे. आपण हल्ली काय करतो, आपण सगळं इंटरनेटवर सारखं हे बघते तर बिझी असतो. आपल्याला कधी इनर नेट जायला वेळच नसतो. इनर नेट म्हणजे आपण स्वतःला समजून घ्यायचं, आपलं सबकॉन्शियस ला समजायचं. ह्याला आपल्याला वेळच नसतो. त्यामुळे इंटरनेटच्या ऐवजी आपण इनर नेट जायला आधी प्रयत्न करूया. आता इनर नेट जायचं म्हणजे काय? प्रत्येकाला काही तुमची इच्छा आहे ती. सपोज लग्न व्हायचं आहे, श्रीमंत व्हायचं आहे, आरोग्य चांगलं आपलं राहायला पाहिजे, मी आनंदी राहायला पाहिजे. कुठली आपली इच्छा असली का नाही, आपण आधी जी इच्छा पूर्ण आपल्याला करायची आहे त्याच्याबद्दल जरासं विचार करा. आणि सांगू का, हे आपण ठरवताना, मनानं ठरवताना, सबकॉन्शियस माइंडला सांगताना, आपलं सबकॉन्शियस माइंड आपण झोपायचे आधी आणि सकाळी लवकर अगदी ताजं, फ्रेश, एकदम अलर्ट मूडमध्ये आहे. त्यामुळे तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या तुम्ही रात्री झोपायचे आधी मनन करायला पाहिजे आणि उठल्यावर सकाळी, हो, मी हे पूर्ण करणारच, हे आपले अंतर्मनाला सांगायला पाहिजे. आणि हे सगळं करताना आपलं काम सोडायचं का? नाही. आपण जे काही काम करतो, तुमचा बिझनेस असेल, नोकरी असेल, काही असेल, तर बिलकुल सोडायचं नाही. मग काय सोडायचं आहे हो? नको त्या सवयी सोडायच्या आहेत. कुठल्याही, आपल्याला खूप लोकांना सवयी असतात. काही लोकांना बाहेर जाऊन कट्ट्यावर बसायचं, हा बोलतो, तो बोलतो, ह्याचं बोलायचं, ते आपल्याला काही संबंध नाही त्या व्यक्तीशी, तरी त्याला काही नावं ठेवत बसायचं. काही नसलं की इवन आपले पंतप्रधानांना सुद्धा नावं ठेवत बसणारे लोक आहेत. म्हणजे अशा नको त्या सवयी ह्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात. त्यामुळे आपण स्वतःला नको त्या सवयी काय आहेत ह्या आधी शोधून काढायच्या आणि नको त्या सवयी शक्य एवढे लवकर सोडून टाकायच्या. आणि कधी कधी काय होते, एकेकाला वाटते, अयो, मला काही इम्पॉर्टन्सच नाहीये, मी काही करू शकत नाहीये, का आजूबाजूचे लोक ते हे सगळे म्हणत असतात, काही उपयोगाचं नाही, कामातनं गेलेला आहे, अमुक तमुक. ते काही म्हणतात त्याच्याकडे बिलकुल लक्ष द्यायचं नाही. मग आपण कसं काय करायचं, आपण काय चांगलं करायचं, आपलं जीवन आपण कसं बदलायचं, हे आपण स्वतः ठरवायचं. स्वतःलाच एनालाइज करायचं. लोकाला आपण काय करतो, आपण सारखं लोकाला एनालाइज करत असतो,
तो असं बोलला, हा असं बोलला, अमुक तमुक, नको त्या गोष्टीत आपला वेळ घालवत असतो. तर करायचं नाही. स्वतःला एनालाइज करा, माझं कुठे चुकते का. चुकत असलं की तर सोडून टाकायचं. हा, आणि नाही बरोबर आहे, हे काही माझी चूक नाही, ते तर कंटिन्यू करायचं. त्यामुळे आणि हे बघा, एकदा दोनदा तुम्हाला यश मिळालं नसेल, तुम्ही हरला असेल, म्हणजे काही कायम तुम्ही हरणार असं नाहीये. हे लक्षात ठेवा. एकदा आपल्याला यश मिळालं नाही, अपयश पदरी पडलं, म्हणजे सारखं आपल्याला अपयश पदरी पडणार आहे का? नाही. त्यामुळे हे कायम लक्षात ठेवायला पाहिजे. नाही, आता मला यश मिळालं नाही, पण पुढे मला मिळणारच. मी तर काम एवढं करा, आणि कधीपर्यंत आपल्याला तर यश मिळेपर्यंत बिलकुल थांबायचं नाही, करत जायचं. कोणी तुमचा अपमान करू दे, तुम्हाला कुठे फेलियर येऊ देत, तुमच्यावर काही अन्याय होऊ देत, हे काही झालं तरी तर आपल्याला एक काय म्हणेन बोजा आहे आपल्यावर म्हणून विचार करत बसायचं नाही. जेव्हा कोण आपल्याला तसं म्हटले ते माणसावरही काही आपण हे ठेवून बसायचं नाही. त्यालाही माफ करायचं, स्वतःला पण माफ करायचं, आणि लाईट फील करायचं. नाही ते काय होतंय, आपले मनावर ओझं असलं की आपण ते कामाकडे पूर्ण लक्ष देऊ शकत नाही. त्यामुळे विसरून जाते. माणसालाही माफ करा, आणि तुम्हाला तसं वाटत असलं की तुम्हाला पण माफ करत जावा, आणि जे काही तुम्ही ठरवले तर काम करत जावा. यश 100% मिळते. मी हे का म्हणते, म्हणजे मी कितीतरी लोकांचं बघितलंय, वर्गात सगळे विषय पास सुद्धा होत नव्हते. ते विद्यार्थी एकदा त्यांना समज आली, त्यांना कळायला लागलं, मग अभ्यासाची गोडी कसं स्वतः लावून घेतले, आणि आज इथे UPSC MPSC मध्ये ऑफिसर झालेले आहेत. किंवा कितीतरी मुलं ओके, अभ्यासात आवड नव्हती त्यांना, शाळेत नापास झाली असतील, पण आयुष्यात खूप काही कमवले, ते मोठे बिझनेसमॅन झालेले आहेत, बरं काही तेही केलेलं आहे. हे बदल कशामुळे होतात, म्हणजे आधी आपल्याला कळत नसते आपल्याला कशात प्लस पॉइंट आहे, आपल्याला कशात काय म्हणेन मी यश आहे हे कळत नसते. आणि आजूबाजूचे लोक काय म्हणतात आपण त्यांच्यावर विश्वास ठेवतो, आपण स्वतःवर विश्वास ठेवत नाही. आपल्याला बाकीचं म्हणतात तो बुद्धू आहे, त्याला काही शिक्षण नाही कळत, डोकं त्याचं जड आहे, लोक म्हणताना आपणही तसा विचार करतो. आपण आपल्याबद्दल कधीच विचार करत नाही. आपले बरेच लोकांचं हेच झालेलं आहे. आपल्याला का यश मिळत नाही, म्हणजे आपण स्वतःबद्दल कधीच विचार करत नाही. आपण लोकांचे विचार करत बसतो, लोकाला एनालाइज करतो, स्वतःला कधीच एनालाइज करत नाही. त्यामुळे आपण स्वतःला एनालाइज करत गेलो का नाही, आपलं सगळं काही व्यवस्थित होते. फॉर एक्झाम्पल, ह्याला काही प्रॅक्टिकल्स पण आहेत, कसं सबकॉन्शियस काम करते म्हणून. तुम्ही काय करा पाहिजे ते टेस्ट करा हवं ते. असे दोन्ही हात समोर धरा आणि मनाला सांगा माझे हात आता जवळ येणार आहेत. स्वतः काही करू नका, पण मनाला म्हणा माझे हात स्वतः एकमेकांना येऊन चिकटणार आहेत. करून बघा कसं वर्कआउट होते बघा. इन द सेम सेन्स, कुठलाही आपले डोक्यात असलं यशाचा विचार, तुमचे कुठले काम तुम्ही करता त्याचा विचार, उठता बसता ध्यानी मनी जेवताना खाताना तुम्हाला तो विचार मनात असायला पाहिजे, मी हे करणार आहे आणि हेच मी यश मिळवणार आहे. एवढं करा तुम्ही, बघा तुमचे बदल होतो, 100% बदल होतो. पण हे करायला आधी स्वतःला आपण जाणून घ्यायला पाहिजे, स्वतःवर विश्वास ठेवायला पाहिजे, स्वतःवर काम करायला पाहिजे. स्वतःचे काही फॉल्ट्स असले, खोटं बोलणं, नुसतं टाइमपास करणं,
हे सगळं सोडून द्यायला पाहिजे. म्हणून आधी स्वतःचे नको असलेल्या सवयी काय आहेत त्या सगळ्या आपण सोडून द्यायला पाहिजे आणि स्वतःवर काम करायला पाहिजे. बघा, यश तुमचं हात धरते, येऊन तुम्हाला येऊन यशाची माला घालते. बघा तरी करून आणि मला सांगा. हॅव ए गुड डे.